मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो मुलींच्या ना अशा काही सिक्रेट गोष्टी, होय मित्रांनो मुलींच्या ना अशा काही सिक्रेट गोष्टी ज्या तुम्ही ना अजूनपर्यंत कदाचित कधी ऐकल्या नसतील, आणि जरी ऐकल्या असतील ना तरी तुम्हाला डाऊट असेल की म्हणजे ही गोष्ट ना खरी आहे की खोटी आहे। सो मित्रांनो तेच सिक्रेट ना म्हणजे मित्रांनो मुलींच्या अशा गुप्त गोष्टी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे, आणि त्या गुप्त गोष्टी ना प्रत्येक मुलग्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे। सो मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो अशी माहिती तुम्हाला कोणीच कधीच सांगणार नाही। सो मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गुप्त गोष्ट आहे, जे पहिलं सिक्रेट आहे, तर ते पहिलं सिक्रेट ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, मुलींच्या अंगात ना जी हवस असते ना, हवस म्हणजे मित्रांनो जी ठरक असते ना, म्हणजे मित्रांनो गपागप करायची इच्छा, म्हणजे मित्रांनो ती ना मुलींच्या अंगामध्ये मुलांपेक्षा ना 10 पटीने जास्त असते। काय बोललो मी? मुलींच्या अंगात ना ठरक आणि हवस, गपागप करायची इच्छा म्हणजे मित्रांनो ही ना मुलांच्या पेक्षा म्हणजे मित्रांनो मुलांच्या 10 पटीने म्हणजे मुलींमध्ये असते। पण मित्रांनो तुम्हाला ना कदाचित खोटं वाटेल, पण मित्रांनो जर तुम्ही ना एखाद्या मुलीसोबत जर तुम्ही कधी पण ना जर म्हणजे बेडवरती उतरलात, सो मित्रांनो ती जर मुलगी आपली ताकद तुम्हाला दाखवायला लागली ना, सो मित्रांनो तुम्ही तिच्या पुढे थंड पडाल, पण मित्रांनो ती मुलगी ना तुमच्या पुढे कधीच थंड पडणार नाही। कारण मित्रांनो जर म्हणजे एखादी मुलगी ना म्हणजे आपल्या म्हणजे ताकदीवरती आली, म्हणजे जर एखाद्या मुलीने ठरवलं की म्हणजे मला माझी पॉवर दाखवायचे, सो मित्रांनो म्हणजे अशा परिस्थितीत ना ती कोणत्या पण मुलग्याला थंड पाडू शकते। म्हणजे मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल, पण मित्रांनो ही गोष्ट ना 100% एकदम खरी आहे। कधी ना कधीतरी तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टीचा ना आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच मित्रांनो येईल मित्रांनो। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं सिक्रेट आहे, जी दुसरी म्हणजे गुप्त बात आहे, तर ती गुप्त बात ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो म्हणजे एखादी मुलगी ना किती जरी प्रामाणिक असली, एखादी मुलगी ना किती जरी लॉयल असली, किती जरी म्हणजे ती मुलगी ना आपल्या बॉयफ्रेंड सोबत एकदम लॉयल असली, तरी मित्रांनो जेव्हा तिच्या समोर ना आपल्या बॉयफ्रेंडपेक्षा म्हणजे एखादा चांगला मुलगा जेव्हा तिच्या समोर येतो ना, तेव्हा मित्रांनो ती मुलगी ना म्हणजे आतूनच त्या मुलग्याकडे ना ती आकर्षित व्हायला हळूहळू सुरू करते। म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना कदाचित खोटं वाटेल, पण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलीच्या समोर म्हणजे त्या मुलीच्या BF पेक्षा जास्त चांगला मुलगा येतो, म्हणजे मित्रांनो म्हणजे तिच्या BF पेक्षा ना जास्त पैसेवाला किंवा जास्त सुंदर, म्हणजे मित्रांनो तिच्या BF पेक्षा ना कोणत्या पण गोष्टीमध्ये जर एखादा मुलगा म्हणजे त्याच्यापेक्षा पण सरस म्हणजे त्या मुलीच्या समोर आला, तर मित्रांनो ती मुलगी ना म्हणजे आतून मनापासून त्या मुलग्याकडे ना आकर्षित व्हायला ती सुरू होते। पण मित्रांनो ती मुलगी ना असं म्हणजे ओपनली ती कधीच दाखवत नाही, पण मित्रांनो ती मुलगी ना आतून त्या मुलग्याकडे ना आकर्षित व्हायला ती सुरू होते मित्रांनो। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं सिक्रेट आहे, तर ते तिसरं सिक्रेट ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मुलींच्या तोंडात ना कोणतीच गोष्ट कधीच सिक्रेट राहत नाही। होय मित्रांनो, काय बोललो मी? मुलींच्या तोंडात ना कोणतीच गोष्ट कधीच सिक्रेट राहत नाही। म्हणजे मित्रांनो एखाद्या मुलीला ना जर तुम्ही सांगितलात की म्हणजे अशी अशी गोष्ट आहे ना, ती म्हणजे फक्त मी म्हणजे तुलाच सांगतो, पण ती गोष्ट ना कधी कोणाला सांगू नकोस, म्हणजे मित्रांनो असं सांगून पण ना ती मुलगी ना ती गोष्ट कोणाच्या ना कोणाच्या समोर ती गोष्ट ती ओकणार म्हणजे ओकणार। आणि मित्रांनो जर तुम्हाला ना
विश्वास बसत नसेल तर मित्रांनो म्हणजे एखाद्या मुलीला ना कोणतं पण सिक्रेट तुम्ही सांगून बघा आणि मित्रांनो त्या मुलीला असं बोला की म्हणजे ही गोष्ट ना कधी कोणाला सांगू नकोस. म्हणजे मित्रांनो असं सांगून पण ना ती मुलगी ती गोष्ट ना कोणाच्या समोर ती ओकणार म्हणजे ओकणार. ती गोष्ट कधीच ना ती सिक्रेट अजिबात ठेवणार नाही. म्हणजे मित्रांनो ह्या गोष्टीचा ना कधीतरी अनुभव घेऊन बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की म्हणजे तू जे सांगतोयस ना ते अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.